त्यांच्याबद्दलच्या सगळ्या इथं भाऊ कोण काही जणांनी बोलले. शिवाजीराव गुरडे आणि माझे संबंध खरं तर आपल्याला माहीत नसेल की आमच्या कौटुंबाचे संबंध होते, कौटुंबिक संबंध. फार म्हणजे मी 1969चा त्यांचा मित्र आहे. मी उदगीरला आलो 1969ला. पण ते का मित्र आहे तर माझे वडील आणि त्यांचे वडील मित्र होते. पुंडलिकराव गुरडे आणि माझे चुलते माधवराव केंद्रे, आम्ही एकत्रच होतो. आणि त्यांचं एवढं वजन होतं आमच्या घरावर पुंडलिकरावचं की पुंडलिकराव म्हणील ते आमचे वडील ऐकायचे, इतकं त्यांचं नातं होतं. आणि त्या नात्यामध्ये आमचं मित्रत्व झालं. मी शिवाजी कॉलेजलाच ॲडमिशन घेतलो PUCला. त्या शिवाजीराव गुरडे फायनलला होते BComच्या फायनलला. आणि मग आमचा दोस्तानाही झाला. त्यांचं दुकान होतं, किराणा दुकान. त्या दुकानामध्ये नेहमी जाण्यात येणं यावं, किंवा आमचे वडील म्हणावं की तुला काय अडचण आली तर गुरडे साहेबाच्या दुकानावर जात. तिथं शिवाजी यायचा. आणि मग ते आमचं रूपांतर दोस्ते फायनलला आले, निवडणुकीला थांबले ते कॉलेजच्या, आणि मी PUC मधून थांबलो. आम्ही दोघे अल्पसंख्याक होतो, पण दोघे निवडून आलो. आणि शिवाजीराव त्या काळात विद्यार्थी कल्याण मंडळाचे अध्यक्ष झाले. त्यांना त्यावेळेस खूप मोठी संधी प्राप्त झाली. आणि मला त्यांनी गेम सेक्रेटरी केले, खेळाचा सेक्रेटरी होता एक त्या काळात. अनेक गोष्टीमध्ये त्यांनी मला मदत केली. खरं तर मी मुद्दाम उल्लेख करतो की मी 1975चा ग्रॅज्युएट आहे. आणि त्या काळात 75चं रिकामं कोणी नाही, बेकार मुलगा तुम्हाला सापडणार नाही. कुठल्या ना कुठल्या नोकरी, मनोहर पटवारी सुद्धा आमचेच त्या काळातले होते बरोबरचे, ते सुद्धा प्राध्यापक झाले. पण मला शिवाजी म्हणायचा की तू नोकरीत का पडले रे बिकोबा, नोकरी कशाला करायचं, असं हक्काने म्हणायचं. मलाही वाटायचं नोकरी करूच नाही. पण आमचे वडील म्हणजे भयंकर नोकरीच्या परफेक्ट पॉझिटिव्ह. एवढं शिकून फायदा काय, एवढं तुझ्यावर पैसे खर्च केलो मी, हे काही मला जमत नाही म्हणायचं. आणि मग त्यांनी वारीला जायची. अशी आता वारी आहे त्यांची, आमच्या वडिलाची पंढरपूरला वारी जायची. आणि ती वारी होती 15 दिवसाची. 15 दिवसाच्या वारीमध्ये मी घरची ज्वारी 150 पोती विकलो आणि विहीर पाडलो. पाणी लागलं विहिरीला, वरी येण्याच्या अगोदर तर पाणी लागलं. पण त्याकून वारीवर आले की वडिलाचं आमचं बिघडलं. ते म्हणले तू आवारा आहेस, बदमाश आहेस, ज्वारीचा सत्यानाश केलास, कोणतर विहीर पाडणारा पुढे गेलाय का रे नालाय का, असं म्हणले. मग ते शिवाजीला कळालं. शिवाजी गुरडेची माझी भेट झाली. आणि आत्ता जे चांबले त्यांचे भाचे, त्यांनी खरंच सांगितले की घोडदड्यामध्ये त्यांचा ऊस होता, रमेशराव घोडदडा. आणि मला म्हणले तू बेशक ऊस लाव, नोकरी काही काळात त्या ऊसाच्या फिरक्यात नव्हते, नोकरी करायचं नाही, ऊस लाव, बेनं सगळं माझं देतो तुला. तिथं अशोक कुदाले होते, त्यांनी म्हणले माझी ट्रक देतो तुला. आणि समोर पेन्सिलवर बसल्यात, गेले काही उठून आहेत का. त्यांनी मला, त्यांच्याकडे कुपर इंजिन होता ना, त्यांनी मला इंजिन दिले. असं त्या त्रिमूर्तीने माझ्यावर केल्यामुळे माझा होत 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 50 चक्कर ऊसाला गेला. ऊस गेला, त्याचा सिंहाचा वाटा शिवाजीराव गुरडे. असा आमचा निरंतर दोस्ताना चालत राहिला. ते पुन्हा औद्योगिक वसाहत काढले, मला शिवलिंगांना भेटले याच माळावर. आणि तुम्ही दोघेही 4-4 प्लॉट घ्या आणि रस्त्यावर पाठवून समजावायचा प्रयत्न करत होते. मला तर ते काही पटत नव्हतं रमेशराव. हे औद्योगिक वसाहत, इथं प्लॉटिंग, इथं धंदा येणार आहे, उद्योग येणार आहे, हे काही मी फिरक्यात पडलं नाही. पण बयाना घेतले माझ्याकडून आणि शिवलिंगांनी 4 प्लॉट, माझ्याकडून 4 प्लॉट त्या बयाना घेतले. शिवलिंगांनी त्यांचं 4-4 हजारचं 16,000 पेमेंट करून टाकले. मी म्हणलो ना मी काही घेत नाही म्हणून. आणि पुन्हा असं मला वाटत होतं हे सगळं काही होत नाही, पण बरोबर प्रत्यक्षात त्यांनी करून दाखवलं. आत्ता ज्यांनी विचार मांडले, न होणारी गोष्ट उदगीरच्या इतिहासामध्ये त्यांनी करून दाखवली. मी नंतरच्या काळामध्ये 1995ला आपल्याला पटत नसेल, पण मला अजूनही बघा रेकॉर्ड कडून, मी इथं पहिला साखर कारखाना डॉक्टर राम मनोहर लोहिया सहकारी साखर कारखाना इस्मालपूर, विनायकराव बेंबडे, मी, आमदार नारायणराव पाटील या सगळ्यांनी मिटिंग घेऊन काढलो. त्याचं रजिस्ट्रेशन केलो. डॉक्टर आपलं हायकोर्टाचे जज मर्लापल्ले साहेब आमचे लिगल ॲडवायझर होते. ते कारखान्यासाठी मी दिल्लीला गेलो.
नारायणराव पाटील आमदार असताना त्यांनी यायला पाहिजे होते, नाही आले तर काय झालं असतं माहिती, पण ते न आल्यामुळे मी एकटंच गेलो. पण तिथं बापू काळदाते होते आणि बापू काळदाते आमचे खासदार होते, व्हीपी सिंगचं सरकार होतं. मी बापूला एवढंच म्हणलो की तुम्ही एक फोन शरद पवार साहेबांना लावा, तुमचं त्यांचं भयंकर संबंध आहे, फक्त आता खाते उघडायचं आहे, सगळं झालं, दिल्लीतलं काम झालं, रजिस्ट्रेशन झालं, सगळं, फक्त एक फोन लावा. त्या काळात त्यांच्याही पुतण्याचा सख्या अंकुश काळदाते, त्याचाही कारखाना होता, माझाही होता. पण बापू म्हणाले त्यांचे स्वभाव ते समाजवादी होते, चिडकर होते, त्यांनी ते सगळ्या गोष्टीचे निगेटिव्ह होते, त्यांनी मी असले काही कामं करत नसतो, असल्या कारखान्याच्या फिरक्यात मी पडत नसतो म्हणले. आणि मग आमचा कारखाना बाळगावून गेला. त्याच्यानंतर मग अरविंद कांबळे साहेबांनी त्यांचा साखर कारखाना काढला. त्याच्या मागे सुद्धा शिवाजी गुरुडे. कालांतराने हा कारखाना पुन्हा झाला. आपल्याला पुढच्या जास्त भानगडीमध्ये सांगत नाही, पण हा कारखाना बंद पडावा म्हणून अनेक लोक प्रयत्न करत होते, त्याला निगेटिव्ह वागत होते, त्यांना अनेक अडचणी येत होत्या. त्याही काळात शिवाजी गुरुडे माझ्याकडे आले आणि आपण गोपीनाथराव मुंडेकडे यांना घेऊन जा, मदत करायला लाव. मी राजेश्वर निटुरे आणि अरविंद कांबळे गोपीनाथराव मुंडे साहेबांकडे गेलो. त्या काळात त्यांनी कुठलंही गॅरंटी न घेता 2 कोटी रुपये नगदी अरविंद कांबळे साहेबांना, त्यांच्याही मागे सिंहाचा वाटा शिवाजीराव गुरुडेचा होता. असं त्यांचं आमचं खूप नातं चांगलं होतं. आपण त्यांना, मला जेवढं, मी पुन्हा MIDC साठी सुद्धा खूप प्रयत्न केलो. लोक म्हणतात काय फायदा आहे तुमचा, पण तिथेही पॉझिटिव्ह नव्हतं आमच्या. आम्ही विरोधी पक्षात होतो आणि सरकार कुणाचं होतं तुम्हाला माहिती. पार्ट्या बदलत गेल्या आणि MIDC तशी मावळत होती. त्याला आम्हाला खूप इच्छा होती करावं, कोणाला वाटत नाही मला सांगा, आमदाराला खूप मोठं श्रेय असते घ्यायचे. पण दुर्दैवाने काही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत आपल्या. आमच्या काळात MIDC होऊ शकली नाही. पण राहून राहून की जे आमच्यानं होऊ शकलं नाही ते आता अनेकांनी म्हणल्याप्रमाणे की इथं सुद्धा मिनी MIDC औद्योगिक वसाहत, खरं तर औद्योगिक वसाहत काहीच लोकांना माहित आहे नावे. लोक MIDC मध्ये आता कुठेच म्हणलं का MIDC मध्ये येऊ म्हणतोय माणूस. हे काही ते MIDC नाही, पण लोकांना MIDCच वाटते. छोटी का होईना औद्योगिक वसाहतीच्या नावाखाली MIDC निर्माण करण्याचा प्रयत्न शिवाजीराव गुरुजींनी केला. पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समिती, सगळ्या गोष्टी केल्या आणि म्हणून शिवाजीराव अतिशय चांगलं जगले. पहाडासारखा माणूस, भयंकर गोड माणूस, अनेक लोकांना त्याने बरोबर घेऊन, आमच्या पत्रकारांनी म्हणल्याप्रमाणे सगळ्या लोकांना बरोबर घेऊन हे सगळे कामं करण्याचा प्रयत्न केला. राजेश खन्नाचा एक पिक्चर आहे आनंद नावाचा. त्या पिक्चरमध्ये राजेश खन्नाला कॅन्सर असतो आणि तो नेहमी म्हणत असतोय की जिंदगी लंबी नको, छोटी होना चाहिए, छोटी क्यों न हो, बड़ी होना चाहिए. लांब नको, लंबी नको, बडी होना चाहिए. आणि थोड्याच दिवसामध्ये 75-76 वर्ष जगले, पण त्यांनी बडी जिंदगी जगली. आणि या बडी जिंदगीमध्ये त्यांनी अनेकांना सहकार्य केले. मी सुद्धा त्यांच्या वाड्यात, मी रंगा राचोरे त्यांचे मित्र होतो, त्यांच्या वाड्यात बरेच दिवसांनी राहिलो. माझं लग्न सुद्धा जमत त्यावेळेस रंगा राचोरे, डोळे सर आणि शिवाजी गुरुडे होते. आमचं लग्न साध्या पद्धतीने झालं 1982ला, फक्त 2 फुलाचे हार घालून. त्याच्यातही शिवाजी गुरुडे होते. असं आमचं नातं चांगलं होतं. आणि म्हणून मी शिवाजी गुरुडेंना, त्यांच्या फॅमिलीला आम्ही मरेपर्यंत विसरू शकणार नाही. माझ्या घराचं 50 एकर ऊस व्हायचं, माझं मोठं व्हायचं, हे सगळं श्रेय त्यांचं. त्यांनी मदत केली नसती तर कदाचित काय झालं असतं माहिती, पण त्यांनी हातभार लावले, सगळं काही झालं. आणि अशा शिवाजीराव गुरुडे आम्हाला सोडून निघून गेले. उदगीरचं नाव मोठं करण्यामध्ये, उदगीरचं अनेक जे तहसील कार्यालय असेल, डेप्युटी कार्यालय असेल, पंचायत समिती असेल, याच्यामध्ये मोठं योगदान बनसोडे साहेबांचं आहे, हे कोणी नाकारणार नाही. पण त्याचा पाया मात्र शिवाजीराव गुरुडेंनी रचला उदगीरचं नाव मोठं होण्यामध्ये. कुठेही जर गेलं तर भारतामध्ये इथले फुटाणेंदार रमेशरावजी देशात प्रसिद्ध आहे. सुभाषराव देशमुख सोलापूरचे मंत्री, सहकार मंत्री असताना मी त्यांच्याकडे सोलापूरच्या कार्यक्रमात होतो आणि तिथं त्यांनी सांगत होते आपल्या उदगीरचा मोठेपणा. महाराष्ट्रामध्ये सोलापूर मोठं नाही, महाराष्ट्रामध्ये लातूर मोठं नाही, महाराष्ट्रामध्ये उदगीर मोठं आहे म्हणजे त्यांनी भाषणामध्ये.
का उदगीरमध्ये 25 असे व्यापारी आहेत की जे 100 कोटी इन्कम टॅक्स भरतात आणि त्या व्यापाऱ्यानं उदगीरचं नाव उज्ज्वल केलं, तर त्या व्यापाऱ्याला मोठं करण्यामध्ये वाटा शिवाजीराव गोरडेचा. आणि म्हणून उदगीरमध्ये जे नाव कुठं कुठं निघाल उदगीर मोठं होतं, त्याच्यात पूर्ण आता म्हणल्याप्रमाणे की उदगीरचा इतिहास ज्यावेळेस लिहिला जाईल त्यावेळेस